त्याची खुर्ची आहे तिथे. राष्ट्रमील मजदूर संघाच्या स्पर्धेकरिता सन्मान्य अतिथी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सन्मान्य उपाध्यक्ष श्री उत्तम गीतेसर या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. राष्ट्रमील मजदूर संघाच्या वतीने सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. महिला विभाग उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम निकाल शिवशक्ती महिला संघ विरुद्ध विश्वशांती क्रीडा मंडळ. या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना आहे आपल्याला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती होईल याची नोंद घ्या.
स्पर्धेचे निरीक्षक मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आपण तरी सूचना ऐकत असाल तर आपण याचिका जवळ शिवाजीराव पवार मंचाच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे त्या ठिकाणी ती गॅलरी फक्त महिला रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुरुष रसिक प्रेक्षकांना विनंती आहे कृपया करून आपण सहकार्य करायचं आहे. आपण फक्त थोडंसं बाजूला सरकायचं कारण महिला रसिक प्रेक्षकांना त्या ठिकाणी सामना पाहण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता पुरुष रसिक प्रेक्षकांनी त्या ठिकाणी घ्यायची. महिला विभाग शिवशक्ती महिला संघ विश्वशांती क्रीडा मंडळ आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. आपल्याला विनंती राहील आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती उपस्थित व्हायचे. सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 1 सरपंच ओंकार अडशी, पंच शैलेश नार्वेकर, सोनाली दागडे, गुणलेखक उदय कांबळी, तिसरी चढाई सुरेश धरुगडे आणि बजरवरती नरेंद्र पाटे हे काम पाहतील. राष्ट्रकुल मजदूर संघाचे देखणे संयोजनाची देखणे कबड्डी स्पर्धा स्वर्गीय गंगाधर दत्तात्रय आंबेडकर स्मृती चषक 2024 आणि स्पर्धेची खासियत ही आहे की या स्पर्धेची नाही तर अनेक कबड्डी स्पर्धांची जर का पंच ऑफिशियल कोणत्याही स्पर्धेला नसतील तर ती स्पर्धा पूर्णत्वास जाऊ शकत नाही. आणि राष्ट्रकुल मजदूर संघाच्या या स्पर्धेकरता स्वर्गीय गंगाधर दत्तात्रय आंबेडकर स्मृती चषक 2024 करता ज्याने पंच प्रमुख म्हणून कामगिरी पार पाडली, अतिशय उत्तमरित्या ज्यांनी कामगिरी पार पाडली ते सन्माननीय पंचप्रमुख प्रकाशजी चव्हाण सर यांचं या ठिकाणी राष्ट्रकुल मजदूर संघाच्या वतीनं यथोचित असं सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी सन्माननीय उपाध्यक्ष सुनीलजी बोरकर सर यांना विनंती करतो की सन्माननीय पंचप्रमुख प्रकाशजी चव्हाण सर यांच्या या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं कोणती स्पर्धा म्हटली की ती स्पर्धा पंचांशिवाय पुरी असते, ऑफिशियल शिवाय पुरी असते. आणि ज्यांनी आपली कामगिरी अतिशय चोख पार पाडली ते पंचप्रमुख सन्माननीय प्रकाशजी चव्हाण सर. धन्यवाद सर. राष्ट्रकुल मजदूर संघाच्या वतीने आपल्या मनापासून आभार.
मजदूर संघाची ही स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून आपली कामगिरी उत्तमरित्या पार पाडली, या स्पर्धेचं अतिशय उत्तमरित्या निरीक्षण केलं. निरीक्षक म्हटल्यावर एका खुर्चीवर बसून निरीक्षण करणं नव्हे, तर त्यांनी प्रत्येक कोर्टवर जाऊन या स्पर्धेचं उत्तमरित्या निरीक्षण केलं. ते सन्माननीय राष्ट्रीय खेळाडू शिवाजी बावडेकर सर यांचा देखील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं यथोचित असं सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी सन्माननीय राजनजी लाड त्याचप्रमाणे उत्तमजी गीते सर यांना विनंती करतो की सन्माननीय राष्ट्रीय खेळाडू स्पर्धा निरीक्षक शिवाजी बावडेकर सर यांचं राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं यथोचित असा सत्कार सन्मान करायचा. या बाद सर अतिशय उत्तमरित्या निरीक्षण केलं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची आपण गरिमा वाढवली. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गाळबोट लागणार नाही याची आपण खात्री घेतली आणि खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या द्या शिवाजी बावडेकर सरांसाठी. कमॉन. सर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आपला नेहमीच ऋणी राहील. आपल्या या कार्याला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सलाम आहे. आपण अतिशय उत्तमरित्या त्या स्पर्धेचे निरीक्षण केलं आणि त्या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. मी पुन्हा एकदा राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं सन्माननीय स्पर्धा निरीक्षक राष्ट्रीय खेळाडू शिवाजी बावडेकर सर यांचं मनापूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. पुरुष विभाग प्रथम श्रेणी स्थानिक गट उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दुसरा पुकार आहे. विजय क्लब विरुद्ध लायन्स स्पोर्ट क्लब, जय भारत क्रीडा मंडळ विरुद्ध SNG फाउंडेशन या चारही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे.
महाराष्ट्रातील कोणतीही कबड्डी स्पर्धा रसिक प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या स्मरणात राहील याचं काम गेले अनेक वर्ष व्यक्तिमत्व करत असतात. ज्यांच्या छायाचित्रणामध्ये अनेक खेळाडू टिपले जातात आणि खेळाडूंना ओळख निर्माण करून देण्याचं काम ज्यांच्या छायाचित्रणामधून होत असतं ते म्हणजे फोकसचे सर्वा दिनेश दादा घाडीगावकर राष्ट्रमिल मजदूर संघाच्या वतीनं सन्माननीय दिनेश दादा घाडीगावकर यांच्या या ठिकाणी यशस्वी सत्कार सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंना ज्यांनी ओळख दिली सन्माननीय दिनेश दादा घाडीगावकर यांच्या या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रमिल मजदूर संघासाठी संघाच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्टेसर यांचे शुभागमन झालेलं आहे. सर आपला राष्ट्रमिल मजदूर संघाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेकरता ज्यांनी खेळाडूंना एक वेगळी ओळख दिली आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना टिपलं जातं ते दिनेश घाडीगावकर सर यांच्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो. गेला आलं रे मी सर्व दिनेश दादा आपलं राष्ट्रमिल मजदूर संघाच्या वतीनं आम्ही सर्वच आपल्या ऋणी आहोत. डी फोकसच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण या देशामध्ये त्याचप्रमाणे आखाती देशामध्ये पाहिलं जातं. दिनेश दादाचं हे काम निश्चितपणाने वाखाणण्याजोगं आहे. अनेक खेळाडूंच्या दुवा अनेक खेळाडूंचे आशीर्वाद दिनेश दादाच्या पाठी निश्चितपणाने राहतील यात काही मार्गदर्शन करायचे. धन्यवाद दिनेश दादा. राष्ट्रमिल मजदूर संघाच्या वतीने पूर्ण क्षेत्र आपले धन्यवाद. यानंतर प्रथम श्रेणी स्थानिक गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. विजय क्लब लायन्स स्पोर्ट्स क्लब जय भारत एसएनजी फाउंडेशन या चारही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार देऊन झालेला आहे. संबंधित संघाने याची नोंद घ्यायची. आपले खेळाडू गणवेशासाठी तयार ठेवायचे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती चुरशीचा सामना पाहायला मिळतो. बिग फाईट पाहायला मिळते. इन्कम टॅक्स विरुद्ध श्री स्वामी समर्थ 17-17 अशी गुणतालिका. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना बराबरीत आहे. 17-17चा खेळ कोणासाठी खतरा बनणार आहे ही येणारी वेळ सांगून जाणार आहे. परंतु सामना रसिक प्रेक्षकांना ज्या पद्धतीची त्या स्पर्धेची आस होती तशाच पद्धतीचा खेळ क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहायला मिळतो. Baby.
हा का रे कुठे कॅमेरा बोललो मोबाईलवरती बोलतोय लॅपटॉपवरती का बसलाय एक मिनिट आम्ही चालू फोन दे माझा विराज फोन दे ना युवराज ऐक ना ये विराज
राष्ट्र मिल मजदूर संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री बजरंग चव्हाण साहेब यांचं शुभागमन राष्ट्र मिल मजदूर संघाच्या या स्पर्धेकरता झालेलं आहे. मी सरांना विनंती करतो की सर आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. विजय क्लब, लायन्स स्पोर्ट्स क्लब, जय भारत, SSG फाउंडेशन आपण आपल्या संघाची तयारी ठेवायची आहे. कोणत्याही क्षणी आपल्याला तिसरा पुकार दिला जाईल. तिसऱ्या पुकारानंतर 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपले संघ क्रीडांगणावर उपस्थित झाले पाहिजे याची नोंद घ्या. अंतिम फेरीचे सामने खेळायचे बाकी आहेत. आपण त्या दृष्टिकोनातून वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे आहे. मित्रांनो, कबड्डी खेळावरती प्रेम करणारे अनेक रसिक प्रेक्षक आजपर्यंत पाहिले, परंतु असा रसिक प्रेक्षक आजपर्यंत पाहण्यात आला नाही. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं हे भाग्य म्हणावं लागेल, कारण या स्पर्धेकरिता आपल्याला ब्रेन कॅन्सर असून देखील एक मुलगा या ही स्पर्धा पाहण्याकरता आला. एक खेळाची आवड असणारा संभाजीनगरवरून एक मुलगा या ठिकाणी आला. ब्रेन कॅन्सर आहे, परंतु कबड्डी खेळावरची आवड या मुलामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य राजपूत याचं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या आदित्य राजपूतसाठी. कमॉन. कारण काय माहिती का, आपण आजवर कबड्डी खेळाविषयी बोलत असतो. ह्या कबड्डी फॅन्स खऱ्या अर्थाने या कबड्डी खेळाला जर का कोणी मोठं केलं असेल तर अशा कबड्डी फॅन्सने मोठं केलेलं आहे. मी सन्माननीय मनोजी अवले सर, त्याचप्रमाणे सन्माननीय उत्तमजी गीते सर यांना विनंती करतो की या गुडी फॅन्सचा या ठिकाणी सत्कार सन्मान करायचा आहे. प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्लीज. कमॉन. खऱ्या अर्थाने कबड्डी खेळ मोठा होतो. कबड्डी खेळ मोठे करतात ते म्हणजे फॅन्स, आणि असेच फॅन्स जोपर्यंत कबड्डी खेळावरती प्रेम करत राहतील तोपर्यंत कबड्डी खेळ निश्चितपणानं अविरतपणे झेप घेत राहील. आदित्य राजपूत, तुला खूप खूप आशीर्वाद या सर्व कबड्डी रसिक प्रेक्षकांकडून. असंच प्रेम या कबड्डी खेळावरती करत राहा. आई भवानी तुला उदंड आयुष्य देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
स्कोर काय आहे तिकडे? 16-22. काश्मीर मजदूर संघाच्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेकरता सन्माननीय अतिथी प्रकाश गिराणी सर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. जी पहिली नॅशनल झाली तिथपासून ते आजवर ज्यांनी सर्व नॅशनल पाहिलेले सन्माननीय अतिथी प्रकाश गिराणी सर, खऱ्या अर्थानं अनुभवाची शिदोरी ज्यांच्याकडे आहे त्या प्रकाश गिराणी सर यांची वर्णी आज राष्ट्रकुल मजदूर संघाच्या या कबड्डी स्पर्धेकरता झालेली आहे. सरांना विनंती आहे, सर आपण मांडव कक्षामध्ये आसन व्हायचं आहे आणि या स्पर्धेत शोभा वाढवायचे. दरम्यान क्रीडांगण क्रमांक 3 वरती झालेल्या टफ फाईट मध्ये RBSC विरुद्ध रिझर्व्ह बँक या सामन्यामध्ये RBSC हा संघ विजयी होतोय. थेट धडक मारतोय तो फायनल मध्ये, अंतिम फेरीमध्ये RBSC संघाला
विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघाला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची सर्वांग सुंदर अशी कबड्डी स्पर्धा स्वर्गीय गंगाधर दत्तात्रय आंबेडकर स्मृती चषक 2024 मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व्यावसायिक अ गट, पुरुष स्थानिक अ गट, महिला स्थानिक गटाची ही पार पडणारी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेचे सन्मान्य जनक या स्वर्गीय गंगाधर दत्तात्रय आंबेडकर स्मृती सप्ताह 2024 सन्मान्य जनक, सन्मान्य अध्यक्ष, सन्मान्य आमदार श्री सचिनभाऊ वाहिर, त्याचप्रमाणे कार्यकुशल सरचिटणीस सन्मान्य श्री गोविंदजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य खजिनदार श्री निवृत्ती देसाई साहेब, तसेच सन्मान्य उपाध्यक्ष श्री अण्णा शिरसेकर साहेब, तसेच सन्मान्य उपाध्यक्ष श्री बजरंग चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य उपाध्यक्ष श्री सुनील बोरकर साहेब, तसेच सन्मान्य सेक्रेटरी श्री शिवाजी काळे साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीनं भरवण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आजचा अंतिम दिवस, अंतिम चरण, अंतिम टप्पा या ठिकाणी पार पडतो. डॉक्टर शिरवडकर स्पोर्ट्स क्लब तसेच महिला स्थानिकमध्ये डॉक्टर शिरवडकर हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तर व्यावसायिक पुरुष मध्ये RBSC प्रथम श्रेणी स्थानिक गट उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार विजय क्लब विरुद्ध लायन्स स्पोर्ट क्लब. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती होईल याची नोंद घ्या. जय भारत क्रीडा मंडळ विरुद्ध SAG फाउंडेशन. आपल्यालाही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती होईल याची नोंद घ्या. विजय क्लब, लायन्स स्पोर्ट क्लब, जय भारत, SAG फाउंडेशन या चारही संघांना खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. महिला स्थानिक गटामध्ये 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. ते म्हणजे शिवशक्ती महिला संघ, त्याचप्रमाणे डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब हे 2